नमस्कार, मी श्यामल. माझ्या हेल्थ कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूया दुधाला आयुर्वेदामध्ये एवढं का महत्त्व दिलं आहे आणि आपल्याला बरेच जण सांगतात की आपण दूध घ्यायला पाहिजे. डॉक्टरही सांगतात की आपण दुधाचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढवायला पाहिजे. तर ते का वाढवलं पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत ते पण आपण पाहूया थोडक्यात. हे पहा, 1 जून जो आहे तो हा फूड अँड कल्चर ऑर्गनायझेशननं जगाला दुधाचं महत्त्व पटवून देण्यासाठी तो दिवस नेमून दिलेला आहे. तसं पाहायला गेलं तर आज काही 1 जून नाही आहे, परंतु माझं म्हणणं आहे की जगाला महत्त्व सांगून देता देता तुम्ही आजपासून दुधाला सुरुवात करावी का घेण्यासाठी. काही जण म्हणतील आम्हाला दूध आवडत नाही. हां, ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत त्या माणसांना आवडत नाहीत आणि त्या आत्मसात करायला वेळ जातोच. त्यामुळं जाऊ द्या वेळ, काही हरकत नाही. पण तुम्ही दुधाचं प्रमाण तुमच्या शरीरात वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण त्यातही खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत त्याच्यापासून. त्यामुळं आपण ते घेण्याचा प्रयत्न करा, कारण आजकाल माणसाचा स्वभावच तसा झाला आहे. ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या आहेत त्याच माणूस पाहतो. त्यामुळं सांगते तुम्हाला, दूध तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, कारण ते आपल्याला खूप जास्त एनर्जी देऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे जास्त काही प्रमाणात एनर्जी रिच सोर्सेस आहेत ते सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहेत. म्हणून तुम्ही दुधाचं प्रमाण तुमच्या डेली आहारामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. हे पहा, दूध सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर अर्धा तास 1 ग्लास दूध घेतलं ना, तर सकाळचं जे दूध तुम्ही घेणार आहेत ना, ते दूध तुम्हाला पूर्ण दिवसभर सायलेंट एनर्जी पुरवून जाईल. आणि तुम्ही संध्याकाळी जे झोपण्याच्या अगोदर अर्धा तास, जेवणाच्याही नंतर अर्धा तास तुम्ही जे दूध घेणार आहेत, तर ते दूध तुम्हाला रात्रभर एकदम शांत झोप प्रोव्हाइड करेन आणि तुमच्या बॉडीत जे ग्रोथ हार्मोन्स आहेत ते इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करेन. आणि तुम्ही जे रात्री दूध घेणार आहात, ते रात्रीचं तुम्ही थोडं कोमट दूध घेतलं, तर समजा कोणाला सर्दी खोकला असेल तर त्या टाईममध्ये तुम्ही नक्कीच संध्याकाळी कोमट दूध घ्या. बघा, तुम्हाला सर्दी खोकल्यापासून तुम्हाला लगेच त्याच्यापासून तुम्हाला आराम मिळेल. आणि काहींना घशाचाही त्रास असेल ना, तर त्यात आयोडीन प्रेझेंट असतं दुधामध्ये, ते सुद्धा तुम्हाला घशाचा त्रास कमी करायला मदत करेन. परत दूध हे आहे ते आपल्याला हाडांसाठी, आपल्या गुडघेदुखी, सांधेदुखी जे असतील त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. परत आणखीन दातांसाठी महत्त्वाचं असतं. स्किनची आपलं टोन वाढवतं. आणखीन आपली जी पचनशक्ती आहे, मेटाबॉलिझम आहे, कॅल्शियम जे दुधामध्ये प्रेझेंट आहे ते मेटाबॉलिझम इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे इझिली मेटाबॉलिझम होतं. काहींना कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठता ज्याला म्हणतो आपण, ते पण दूर करतं. तुम्ही रोज संध्याकाळी झोपताना कोमट 1 ग्लास दूध घ्या तुम्ही. बघा, तुम्हाला बद्धकोष्ठता अजिबात जाणवणार नाही. तुम्हाला जे कॉन्स्टिपेशन होतं ते जाणवणार नाही. तुम्ही जे काही अन्न घेतलेलं आहे ते दूध इझिली, त्याला कॅल्शियम जे त्यात प्रेझेंट आहे ते इझिली मेटाबॉलाइज करेल आणि ते तुम्हाला इझिली दुसऱ्या दिवशी स्टूल आउट एकदम इझिली होऊन जाईल. म्हणून तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर अर्धा तास कोमट दूध घेण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर हाही तुमचा निघून जाईल. दूध ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर घेतली तुमच्या शरीराला तर त्यात खूप जास्त महत्त्वाचे घटक ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण दुधामध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, पोटॅशियम आहे, जे हे इलेक्ट्रोलाइट्स प्रेझेंट आहे, सोडियम, पोटॅशियम आहेत, हे तुम्हाला जे बॉडीचं वॉटर लॉस होणार आहे, डिहायड्रेशन होणार, त्यापासून वाचवणार. म्हणून दूध घ्या. इथेही तुम्हाला समस्या जाणवणार नाही, डिहायड्रेशन होणार नाही तुमच्या बॉडीचं, तेही होईल. आणखीन परत त्यात कॅल्शियम प्रेझेंट आहे, मेटाबॉलिझम इन्क्रीज करणार आहे तुमचं. आणखीन आयोडीन आहे, तुमच्या घशाचा त्रास दूर करणार आहे. परत दूध आहे ते स्किनची टोन वाढवतं. आणखीन प्रोटीन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, ते प्रोटीन तुमच्या बॉडीची ग्रोथ इन्क्रीज करतं. ह्या ज्या गोष्टी आहेत या दुधामधून तुम्हाला मिळणार आहेत आणि दूध खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. दूध आणखीन परत आपल्या बॉडीतलं जे बॅड कोलेस्टेरॉल लेवल आहे ते डिक्रीज करतं, गुड कोलेस्टेरॉल लेवल आहे ते इन्क्रीज करतं. त्यामुळं आपल्या हार्टचे जे रिलेटेड आजार आहेत ते आपल्याला जाणवणार नाहीत. ह्या गोष्टी आहेत या दुधापासून आपल्याला मिळणार आहेत. आणि जास्तही आपल्याला त्याचं अतिसेवन नाही करायचं. 1 ग्लास सकाळी, 1 ग्लास संध्याकाळी घ्यायचं आहे आपल्याला. त्यातून आपल्याला एवढी सगळी जर एनर्जी मिळत असेल आणि एवढे सगळे जर त्याचे फायदे असतील, तर आपण ते फायदे डोळ्यांच्या समोर ठेवून दूध घ्यायला सुरुवात करण्यास काहीच हरकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही दूध आज तुम्हाला आवडत नसेल, नाही आवडू द्या. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस जातील तुमचे. नाही आवडत तुम्हाला, थोडं घेण्याचा प्रयत्न करा. 8 दिवसानंतर तुम्हाला 10% तरी आवडेल, 15 दिवसानं 20% आवडेल. असं आवडत तुम्हाला आवडून जाईल. आणि वेळ द्या तुम्ही या गोष्टीला, कारण ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीला वेळ दिलेला तो तुमच्यासाठी चांगला आहे.